बसलेला सर्व श्रोता वर्ग आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही का, कारण प्रेमाची व्यक्ती असेल तर महाराज ती व्यक्ती कुठेही असले तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही व्यक्ती पोहोचते. फक्त त्या व्यक्तीचा स्वभाव तसा असावा लागतो, त्या व्यक्तीचं प्रेम तसं असावं लागतं, तशी माणसं जोडलेली असावी लागतात. हे आपले जीवन जगण्याचं सार आहे महाराज. ठीक आहे ना, तुम्ही आम्ही सुद्धा जीवन जगतो आहोत आणि आपल्याही जीवनाचा हाच सार आहे की जीवन इतकं सुंदर जगा. एक वेळ आपल्याकडे पैसा नसला तरी, कमी असला तरी चालेल, एक वेळ घर स्लॅबचं नसलं, कमी पैशाचं पत्र्याचं महाराज छोटीशी झोपडी असली तरी चालेल, परंतु हृदय इतकं सुंदर ठेवा महाराज, माणुसकी इतकं सुंदर ठेवा की आपल्याला माणसं जोडता आली पाहिजेत. आणि या कलियुगामध्ये आज याचीच गरज जास्तीची आहे. विठ्ठल आणि आजींचं सुद्धा काम असंच आहे. जवळजवळ 82 ते 85 या वयामध्ये त्यांचं वय असावं. कार्य अतिशय सुंदर, अगदी मन मिळावं, प्रेमळ, शांत, कष्ट करणाऱ्या, सर्वांना जीव लावणाऱ्या. अजून या आजींबद्दल काय सांगावं का, कारण ही सगळी माहिती आम्ही ऐकलेली असते, आम्ही बाहेर गावावरून आलेली लोक आहे. ठीक आहे ना, परंतु तुम्ही परिवार असा आहे की महाराज आजींच्या सहवासामध्ये दिवस घालवलेले आहेत. त्यामुळे ती व्यक्ती कशी आहे हे मी सांगण्यापेक्षा तुमचं हृदय त्या व्यक्तीजवळ असेल तर महाराज प्रत्येक शब्दाला ती व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर दिसते का, कारण आम्ही तिच्या सानिध्यात राहिलेले आहोत. विठ्ठल अशा वयस्कर घरामध्ये आधार असलेली व्यक्ती ती म्हणजे आमच्या यमुनाजी. आजचा अभंग कीर्तना करतात प्रासंगिक रूपानं मागणीपर प्रकरणातला जगद्गुरु तुकोबऱ्यांचा, अगदी छोटा, सर्वांच्या पाठ्याचा नसला तर माहितीचा तर नक्कीच आहे. मी म्हणते माहितीचा नसला तरी आरती झाल्यानंतर सगळे गोल फिरतात. प्रसादाच्या आधी सगळी काही सांगता होत असते, त्यावेळी मात्र हा वारकरी संप्रदायामध्ये अभंग गायला जातो. पाठ नसला, माहितीचा नसला तरी कानावर पडल्यानंतर मात्र त्याचा भाव अंतःकरणामध्ये उतरतो. असं सुंदर मागणारा, सुंदर जीवन जगत असताना आम्हाला कशाची गरज आहे याचं उत्तर देत असताना तुकोबऱ्यांनी आजचा अभंग दिला असावा. विठ्ठल जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या अभंगामध्ये सुंदर असं मागणं मागितलं. महाराज तुकोबराय सांगतात, देवा आमचे 10 मागणी नाहीत, आमचं मागणं एकच आहे आणि ते एकच मागणं तुला पूर्ण करावं लागेल भगवंता. हे मी सांगत नाही, बरं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. आजचं कीर्तन श्रवण करत असताना माझी सर्व श्रोता वर्गाच्या चरणाशी हात जोडून नम्रची विनंती आहे की महाराज हे कीर्तन ऐकत असताना जणू तुकोबराय म्हणजे आपण आहोत हा भाव अंतःकरणामध्ये ठेवा आणि देवाला मागणं मागत असताना तुमच्या आमच्या सारख्याचा